नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 1 फेब्रुवारी म्हटलं की सर्वांना आठवतं आणि सर्वांच्या डोळ्यासमोर असतो जो चर्चेमध्ये खूप जास्त असतो तो म्हणजेच बजेट. मग हे बजेटचा असणारा जो पार्ट आहे का किंवा या बजेटच्या संदर्भामधले ज्या काही मुद्दे आहेत ते समजून घेत असताना आपल्याला काही गोष्टी, काही संकल्पना, काही कन्सेप्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याच असणाऱ्या निमित्तानं आज आपण हे सेशन घेतोय ते म्हणजेच काय की अर्थसंकल्प समजून घेत असताना आपल्याला काही महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत त्याचा असणारा आढावा माहिती असणं अपेक्षित असेल. मग त्या सुरुवातीच्याच फेजमध्ये आपण बघूया की आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये बजेट सारखा असणारा कोणता शब्द त्या ठिकाणी आहे का, की प्रत्यक्षात आपण ज्या ठिकाणी वारंवार अर्थसंकल्प बजेट म्हणतो त्या शब्दाचा उल्लेख आहे का, तर नाही. त्या ठिकाणी उल्लेख आहे वार्षिक वित्तीय विवरणपत्रक, ज्यालाच म्हणतो आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, असा उल्लेख आपण त्याच्यामध्ये करत असतो. याचा संदर्भ कुठं दिसतो आपल्याला, तर केंद्राच्या साठी केंद्र सरकारचा उल्लेख जेव्हा करतो तेव्हा आपल्याला तो दिसतो कलम नंबर 112च्या अंतर्गत, आणि जेव्हा राज्याच्या असणाऱ्या अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख करतो का आपण तेव्हा तेच आर्टिकल जातं 202 या असणाऱ्या कलमाच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख बजेटचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही. हे बजेट आपण मांडत होतो ब्रिटिशांच्याच असणाऱ्या परंपरेनुसार सायंकाळी 5 वाजता, आणि तो असणारं बजेट आपण सकाळी 11 वाजता मांडायला सुरुवात केलं. ते म्हणजेच तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये त्याच्याबद्दलचं असणारं डिस्कशन स्टार्ट झालं होतं 1999ला. आणि आपल्याला माहिती की 2000 आणि 2001च्या कालावधीमध्ये यशवंत सिन्हा यांनी काय केलं होतं या ठिकाणी ह्या असणाऱ्या बजेटला प्रत्यक्षात सकाळी 11 वाजता मांडताना दिसत आहेत, हेही आपल्याला लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. मग या बजेटच्या माध्यमातून जेव्हा आपण मुद्दे डिस्कस करू तेव्हा काही शब्द खूप जास्त महत्त्वाचे असतात. त्यालाच म्हणतो आपण गव्हर्नमेंटला जी रक्कम प्राप्त होते का ती रक्कम कशाच्या माध्यमातून प्राप्त होते, त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी कन्सोलिडेट फंड, यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी भारताचा संचित निधी, किंवा यालाच म्हणतो आपण भारताचा एकत्रित निधी, असंही इथं लक्षात घ्यायचं. आणि या संदर्भामध्ये राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल आहे, तर कलम नंबर 266 आहे. आणि हा असणारा संचित निधीवरती आपल्याला खर्च करायचा असेल तर पार्लमेंटची संमती खूप महत्त्वाची असते. जेव्हा आपल्याला हे प्रत्यक्षात स्पेंड करायचं असेल, खर्च करायचा असेल, त्या संदर्भातला मुद्दा. दुसरा येतो त्या म्हणजेच कुठला, तर पब्लिक अकाउंटचा मुद्दा येतो, ज्यालाच म्हणतो आपण लोकलेखा. यालाच काय म्हणतो आपण, लोकलेखा. तिसरा येतो या ठिकाणचा मुद्दा, तो म्हणजेच कुठला असेल तर कॉन्टिंजन्सी फंड, यालाच म्हणतो आपण आपत्कालीन निधी किंवा आकस्मिक निधी. यालाच काय म्हणतो आपण, आपत्कालीन निधी किंवा आकस्मिक निधी. हे तिन्ही मुद्दे माहिती असणं गरजेचंच आहे. या आपत्कालीन निधीचा संदर्भ घेतला तर कलम 267चा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो. संचित निधीमध्ये असतं काय, तर हा भारताचा सगळ्यात महत्त्वाचा निधी असतो, ज्याच्यामध्ये भारताला प्राप्त होणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या रकमेचा समावेश याच्यामध्ये असतो. ज्याच्यामध्ये महसूलचा संदर्भ असतो, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण त्या ठिकाणी तर रेव्हेन्यू असेल, सोबतच कॅपिटल असेल, भांडवली स्वरूपातली रक्कम असेल, या दोन्ही प्रकारच्या रकमेचा संदर्भ याच्यामध्ये येतो, ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी संचित निधी एकत्र स्वरूपाचा असणार मुद्दा. लोकलेखाचा किंवा पब्लिक अकाउंटचा रेफरन्स लक्षात घेतला की इथं रक्कम भारताची नसते, म्हणजे भारत सरकारची रक्कम याच्यामध्ये नसते, इथं रक्कम ही लोकांचीच असते. मग इथं भारत हा कसा काम करतो, भारत हा एखाद्या बँकेप्रमाणे त्या ठिकाणी काम करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात तो देवाणघेवाणीसाठी रक्कम त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करत असतो, लोकांची घेत असतो, लोकांनाच तो देत असतो. त्यालाच उल्लेख म्हणतो आपण त्या ठिकाणी पब्लिक अकाउंटचा. जसं की आपण प्रॉव्हिडंट फंडचा विचार त्याच्यामध्ये करू शकतो आपण, जे लोकांच्याच असणाऱ्या इन्कमचा सोर्स असतो, त्यातून त्याच्याच माध्यमातून लोकांनाच तो दिला जातो, हे लक्षात घ्यायचं. आणि आपत्कालीन निधी जी आहे का, ही आपत्कालीन निधी असते, संचित निधीतूनच काही रक्कम साईडला काढली जाते आणि ते आकस्मिक परिस्थितीमध्ये वापरता येते. त्या असणाऱ्या निधीला आपण आपत्कालीन निधीचा रेफरन्स म्हणतो, हे इथं लक्षात घ्यायचे. हे तीन अर्थ वारंवार चर्चेमध्ये असतात, तर तोही मुद्दा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजेच काय, की हा जो काही रेसिप्ट्स आहेत का, म्हणजेच काय, जी काही जमा होते का, सरकारकडे जमा होणारी जी रक्कम आहे का, ती जमा होणारी रक्कम कोणकोणत्या प्रकारची असते. मग त्याला दोन प्रकारचा उल्लेख आपण करत बघतो. तो म्हणजे एक असेल रेव्हेन्यू रेसिप्टचा उल्लेख करतो आणि कॅपिटल रेसिप्टचा असणारा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. म्हणजेच काय याला म्हणतो आपण या ठिकाणी, तर रेव्हेन्यू म्हटल्यानंतर महसुली जमा,
आणि ह्या ठिकाणी आहे तो म्हणजे कॅपिटल म्हटल्यानंतर भांडवली जमा. हे दोन्ही मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण ज्या ज्या वेळेस सर्वे येतो, बजेट येतो, त्यावेळेस हेच शब्द त्या ठिकाणी खूप जास्त फोकस्ड असतात, ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि त्यालाच थोडासा मुद्दा असतो तो म्हणजेच काय त्या ठिकाणी की रेव्हेन्यू कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये खर्च झालेला आहे प्रत्यक्षात, त्याला आपण त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिफिसिट म्हणतो, डेफिसिट. आणि इकडेच त्या ठिकाणी कॅपिटल डेफिसिट म्हणजे जमा काय होतोय आणि खर्च काय होतो, या दोन शब्दांचा उल्लेख इथं वारंवार येणार आहे. रेव्हेन्यू रेसिप्ट्स आणि रेव्हेन्यू डिफिसिट, तसंच कॅपिटल रेसिप्ट्स आणि कॅपिटल डिफिसिट, हे दोन्ही मुद्दे लक्षात घ्यायचं. म्हणजे महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा, भांडवली खर्च. मग याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये मुद्दा पहा. रेव्हेन्यूमध्ये महसुलीमध्ये येतो टॅक्स रेव्हेन्यू असेल, तसंच नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा सुद्धा रेफरन्स याच्यामध्ये येतो. मग कोणते कर आहेत, कोणते करेतर या ठिकाणची असणारी रक्कम जमा होते ते पण आपण बघूया. दुसरा मुद्दा बघितला तर कॅपिटल रेसिप्टच्या अंतर्गत पाहिलं तर रिकव्हरीज ऑफ लोन, लोनची रक्कम ज्या ज्या वेळेस आपण इतर देशांना दिलेली असते रिकव्हरी करतो त्याचा संदर्भ येतो. वेगवेगळे असणारे वेगवेगळ्या जमांचा संदर्भ याच्यामध्ये येतो, जिथं आपल्याला काय करायचंय, भांडवलीचा संदर्भ त्या ठिकाणी गुंतवणूक करायचा आहे आणि मग तो मुद्दा याच्यामध्ये येतो. सोबतच आपण वेगवेगळ्या असणाऱ्या देशांकडनं काही रक्कम घेतो किंवा काही असणाऱ्या सोयी सुविधा त्यांच्याकडनं घेतो, ती सुद्धा रक्कम भांडवली जमामध्येच आपल्याला ऍड होताना दिसते. मग इथं एक्झॅक्टली रेव्हेन्यू जमामध्ये कोणकोणते मुद्दे येतात, टॅक्स रेव्हेन्यूच्या अंतर्गत येतात कुठले, एक येतो डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा येतो इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे कोणकोणते येतात तो सिंपल लक्षात घ्यायचं. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स असेल, वेल्थ टॅक्स असेल, सोबतच इस्टेट ड्युटी असेल याचा उल्लेख असेल. आणि इनडायरेक्ट टॅक्सचा उल्लेख केला तर सेल्स टॅक्स असेल, कस्टम ड्युटी असेल, एक्साइज ड्युटी असेल, सर्व्हिस टॅक्स असेल, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स असतील, याचा उल्लेख याच्यामध्ये येतो. आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू मध्ये जर उल्लेख केला आपण त्या ठिकाणी तर कोणकोणता येतो, इंटरेस्ट रेसिप्ट्स असतील, त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड डिव्हिडंड्स असतील, फीज अँड फाईन्स असतील, एक्सटर्नल ग्रँट्स असतील आणि स्पेशल असेसमेंट्स असतील, ज्या ठिकाणी विशेष करून काही रक्कम घेतली जाते असा उल्लेख याच्यामध्ये येतो. म्हणजे रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे हा जो महसूल जमा आहे का, हा महसूल जमा करत असताना भारत सरकारला एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत, म्हणजे खूप काही मेहनत करावी लागत नाही. म्हणून इथं मुद्दा कसा आहे माहिती आहे का, जेवढा जमा होतोय का महसूल जमा, तेवढाच तो खर्च करणं सुद्धा गरजेचं असतो. जर हा खर्च महसूल खर्च जर वाढला ना तर इथं भारताची परिस्थिती बिकट होऊ शकते आणि ते थोडंसं धोकादायक ठरू शकतं. पण त्याच्याच कम्पेअर केला तर हा कॅपिटल रेसिप्ट्स आहे का, ज्याला आपण त्या ठिकाणी भांडवली जमा म्हणू, याच्यामध्ये काय काय येतं, आपण एखाद्या देशाला लोन दिला असेल, संस्थेला लोन दिला असेल, लोन रिकव्हरी केली ती रक्कम असेल, डिसइन्व्हेस्टमेंट असेल एखाद्या असणाऱ्या संस्थेच्या माध्यमातून होते, बॉरोईंग असेल एखाद्या देशाकडे काही रक्कम घेत असो आपण, किंवा प्रॉव्हिडंट फंडचा उल्लेख याच्यामध्ये असेल, ही सगळी रक्कम येते कॅपिटल रेसिप्ट्स म्हणजे. म्हणजेच काय, एखादा असणारा इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करत असू तर त्या माध्यमातून भविष्यामध्ये रक्कम निर्माण होणार आहे. म्हणजेच काय, इमारत बांधली, इमारत समजा असा म्हणून आपण त्या ठिकाणी आरोग्यासाठी इमारत बांधलेली आहे, हॉस्पिटल बांधलेलं आहे, हॉस्पिटलसाठी जमीन घेतली, पाण्याची सोयी सुविधा त्या ठिकाणी केली, याला खर्च केला, वन टाइम खर्च असतो. त्यानंतर येणारा रक्कम जी असेल का ती भारतासाठी महत्वाची असते. म्हणून हितला असणारा जमा आणि यातला असणारा जो खर्च आहे का, यातला तूट जरी जास्त असेल तरी पण चालू शकतो. पण धोकादायक कुठला असतो तर रेव्हेन्यू जमा आणि रेव्हेन्यू खर्च वाढला तर हा धोकादायक असतो, कारण भारताला रेव्हेन्यू जमा करण्यासाठी जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही, कारण ही रक्कम प्रत्येकाला भरावीच लागते. तो मुद्दा याच्यामध्ये हायलाइट करून लक्षात ठेवायचा. त्यानंतर याच्यामध्येच असणारा जो काही फरक आहे का त्याचा उल्लेख आपण याच्यामध्ये करतो, त्यालाच म्हणतो आपण रेव्हेन्यू डेफिसिट आणि फिस्कल डेफिसिट. आता सांगितलं मी रेव्हेन्यू डेफिसिट काय आहे, जेवढी काही त्या ठिकाणी महसुली जमा झालेले आहे आणि त्यातून महसुली खर्च जास्त झाला की त्याला तूट निर्माण होते, त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी कोणता, तर महसूल तुटीचा रेफरन्स लक्षात घ्यायचा. आणि महत्वाचा असतो तो म्हणजे फिस्कल डेफिसिट. आता हा फिस्कल डेफिसिट का महत्वाचा आहे, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो वित्तीय तूट. कारण या वित्तीय तुटामध्ये मुद्दा कसा असतो त्या ठिकाणी की संपूर्ण असणारा जो खर्च आहे का, तो खर्च एकूण जमा होणाऱ्या रकमेमध्ये किती झालेला आहे, मग त्यातूनच भारताचा असणारी वित्तीय व्यवस्था दिसून येते की प्रत्यक्षात भारताची इकॉनॉमी कशी आहे. मग त्यातून रक्कम जमा होते म्हणजे शिल्कीचा अर्थसंकल्प तयार होतो का तुटीचा अर्थसंकल्प तयार होतो. यासाठी हा फिस्कल डिफिसिट वित्तीय तूट खूप जास्त महत्वाचा येतो. म्हणजेच इथं काय करतो आपण त्या ठिकाणी, आपण
पब्लिक अमाऊंट जे आहे का किंवा पब्लिक अकाउंटचं जे असणारी रक्कम आहे का ते आपण थोडीशी जास्त खर्च करण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये होतो. रेव्हेन्यू डिफिसिट जास्त खर्च करण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये होतो. त्याच्यामुळे वित्तीय तूट वाढू शकतो. म्हणून तुम्हाला जास्त प्रश्न विचारला जातो तो सरासर कशावरती, तर इथं फिजिकल डेफिसिट वरती जास्त प्रश्न असतो, वित्तीय तुटावरती. आणि हे जेव्हा बघतो आपण आणि हा मुद्दा येतो कशावरती, तर हा एकूण खर्च किती केलेला आहे. तर सर्व खर्चाशी संबंधित असणाऱ्या जर खर्च वाढला की ऑटोमॅटिकली या ठिकाणी फिजिकल डेफिसिट वाढू शकते. जसं कोविडमध्ये आपण बघतो की वॅक्सिनसाठी आपल्याला रक्कम वाढवावी लागली, सोबतच त्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी रक्कम वाढवावी लागली, ऑक्सिजनसाठी आपल्याला रक्कम वाढवावी लागली. मग त्यामुळं हा फिजिकल डेफिसिट राईज होतो. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं, वित्तीय तूट हा महत्त्वाचा असणारा पार्ट त्याच्यामध्ये मानला जातो. त्यानंतर असतो याच असणाऱ्या संकल्पनांमध्ये तो असतो रिवाइज्ड एस्टिमेट्स. म्हणजेच काय या ठिकाणी की याला म्हणतो आपण पुनर्मूल्यांकित केलेला असणारा सुधारित अंदाज. कुठला असतो, रिवाइज एस्टिमेटचा उल्लेख केला तर असतो सुधारित अंदाज. आता सुधारित अंदाज का लागतो किंवा कधी घेतला जातो हे लक्षात घ्यायचं. कारण जेव्हा जेव्हा आपण बजेट डिक्लेअर करत असतो का त्याला आपण म्हणतो फायनान्शियल इयर 2022-23 किंवा आत्ता आपण मानला जातोय तर फायनान्शियल इयर 23-24चा उल्लेख आपण करतो. किंवा हे असं लिहू शकतो आपण फायनान्शियल इयर 23 किंवा फायनान्शियल इयर 24. मग या असणाऱ्या 22च्या एप्रिलपासून स्टार्ट होतं ते मार्च एंडिंग पर्यंत असतं. मग अशा कंडिशनमध्ये पहिल्या 8 महिन्यांचा असणारा खर्च वेगळा एस्टिमेट काढला जातो आणि त्यानंतरच्या 4 महिन्यांचा असणारा खर्च हा स्वतंत्रपणे काढला जातो. त्यालाच म्हणतो आपण सुधारित अंदाज. मग बजेट मांडत असताना पहिला 8 महिन्याचा असणारा खर्च हा वेगळा काढला जातो आणि त्यानंतरचा 4 महिने म्हणजे डिसेंबर पासून मार्च पर्यंत जो खर्च आहे का तो खर्च इथं सेपरेट काढला जातो. त्यालाच म्हणतो आपण रिवाइज्ड एस्टिमेटचा उल्लेख याच्यामध्ये करतो. त्यामध्ये असतो दुसरा मुद्दा त्या ठिकाणी सप्लिमेंटरी डिमांड. म्हणजे समजा मूळ बजेट जे आहे का त्या बजेटमधली रक्कम कमी पडत असेल त्यावेळेस ती रक्कम वाढवून घेण्यासाठी मांडला जातो सप्लिमेंटरी बजेटचा असलेला मुद्दा त्या ठिकाणी किंवा सप्लिमेंटरी डिमांडचा पार्ट असतो. किंवा एखाद्या स्कीमसाठी रक्कम कमी पडत असेल तर त्या स्कीमसाठी रक्कम वाढवून देण्याची तरतूद असते का त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी सप्लिमेंटरी डिमांड. मग इथं लक्षात घ्यायचं बेसिक वर्ड्स जरी असले तरी पण याचा मुद्दा तुम्हाला बजेट अंतर्गत इव्हनली सर्वेचा मुद्दा समजून घेत असताना माहिती असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा बजेट हा शब्द राज्यघटनेत नाही, त्यालाच आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा उल्लेख करतो. वार्षिक वित्तीय विवरणपत्राचा उल्लेख केंद्रासाठी कलम 112चा रेफरन्स आहे, राज्यासाठी 202 या कलमाचा रेफरन्स येतो. त्यानंतर येतो संचित निधीचा रेफरन्स येतोय, नंतर येतो लोकलेखाचा आणि तिसरा येतो आपत्कालीन निधीचा मुद्दा. भारताला प्राप्त होणारा प्रत्येक प्रकारची निधी संचित निधीमध्ये असते, त्यातलीच रक्कम साईडला काढली ठेवली जाते आपत्कालीन निधीसाठी आणि भारत ॲज अ बँकेप्रमाणे काम करतो म्हणजे लोकांचीच रक्कम घेतो लोकांच्याच रक्कम देतो त्यावेळेस तो असतो लोकलेखेचा रेफरन्स. हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर जी जमा होते का ती जमा 2 प्रकारची असते, एक असते महसुली जमा, दुसरी असते भांडवली जमा. आणि यासाठी कोणकोणते मुद्दे आहेत ते पण आपण बघितले. टॅक्स रेव्हेन्यूचा मुद्दा आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यूचा पार्ट कसा येतोय आणि कॅपिटल रिसिप्टच्या असणाऱ्या अंतर्गत आपण हे मुद्दे पाहिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर असणारा जो का डेफिसिट तूट जो आहे का त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो वित्तीय तूट. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सगळ्याच गोष्टी खर्चाच्या ज्या काढल्या जातात का त्याचा उल्लेख केला जातो. आणि शेवटी घेतला आपण रिवाइज एस्टिमेट्स आणि सोबतच सप्लिमेंटरी डिमांड. हे दोन्ही मुद्दे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला ह्या ज्या कन्सेप्ट आहेत का ह्या कन्सेप्ट समजल्या असतील आणि या कन्सेप्ट आत्ता जो काही सर्वे येईल बजेट येईल त्या असणाऱ्या दोन्ही पार्टमध्ये त्याचा आढावा घेऊन तुम्हाला बजेट आणि सर्वे समजून घ्यायला खूप इझी जाईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी करतो. आणि आजचं असणारे सेशन आपण इथं थांबूया. थँक्यू.